नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. रुक्मिणी पांडुरंग भगवंतांच्या ठिकाणी साष्टांग दंडवत असो, गोपालकृष्ण परमात्म्यांच्या ठिकाणी साष्टांग दंडवत असो. आज आपण चिंतनाला घेतलेला अभंग माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा 4 चरणाचा असून ज्ञान वृद्धी करणारा, ज्ञानसंबंधी विचारणा करणारा अभंग आहे. अभंगामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक तत्व बाही उतरला भक्त, द्वैत दशा विरक्त पाहता ठेली. एक तत्व बाही उतरला भक्त, द्वैत दशा विरक्त पाहता ठेली. द्वैताची काजळी क्रोधू दशा पाजळी. द्वैताची काजळी क्रोधू दशा पाजळी. नाही ते उजळी तमदृष्टी. नाही ते उजळी तमदृष्टी. जववरी कामना आसक्त मोहो. जववरी कामना आसक्त मोहो. तववरी ग्रहो कल्पनेचा. तववरी ग्रहो कल्पनेचा. ज्ञानदेवी चित्ती आनंदमय हरी. ज्ञानदेवी चित्ती आनंदमय हरी. द्वैताची कामारी नायिके कानी. द्वैताची कामारी नायिके कानी. एक तत्व बाही उतरला भक्त, द्वैत दशा विरक्त पाहता ठेली. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे ज्ञानासंबंधातून जे काही दिव्य चिंतन तत्व आहे, थोडंसं समजायला अवघड आहे, पण फार छान असं एक रूपकात्मक हा ज्ञानासंबंधांचा उद्गार करणारा असा महाराजांचा अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये आम्हाला सांगतात की एकतत्व बाही उतरला भक्त. जे विरक्त भक्त असतात ना, हे विरक्त भक्त ब्रह्मात्मैक्य ज्ञानाने संसारावर तरून जातात. हे ब्रह्मात्मैक्य ज्ञानाने संसार सागर तरून जातात. तर हे विरक्त भक्त जे आहेत, हे खरे ज्ञान प्राप्त करतात. त्या स्थितीत द्वैत म्हणजे त्यांचा प्रपंच हा परिपूर्णरित्या सत्यत्वाने नाहीसा झालेला असतो. त्यामुळे ते कुठेही अडकत नाहीत. जरी थोडं समजायला अवघड वाटलं तरी समजून घेतलं पाहिजे की भक्तीची 2 पुत्र आहेत. त्यातला एक पुत्र जो आहे तो ज्ञान आहे आणि दुसरा पुत्र जो आहे तो वैराग्य आहे. वैराग्यापासून ज्ञानाच्याकडे जाणं सोपं पडतं आणि ज्ञानातून भक्ती परिपूर्ण होते. शास्त्रवचन सांगतं, ज्ञान गिळूनी गावा गोविंद. ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला गोविंदापर्यंत पोचता येतं. मग खरे जे विरक्त भक्त असतात, ते विरक्त भक्त कोणत्या दशेला कसे पोचलेले असतात, त्यांचं वर्णन माऊली या अभंगामध्ये करतात. माऊली आम्हाला सांगतात की हे जे विरक्त भक्त आहेत, एकतत्वबाही उतरला भक्त म्हणजे हे विरक्त झालेले भक्त जे आहेत, ते खऱ्या अर्थाने ब्रह्मात्मैक्य तत्त्वज्ञानाने जगत असतात. ते ब्रह्मतत्वाशी स्वतः एकरूप झालेले असतात. अर्थात त्यांच्या हृदयामध्ये ब्रह्मतत्व पूर्णपणे स्थिरावलं असतं. त्यांच्या दृष्टीत ब्रह्मतत्व असतं. त्यांच्या डोळ्यामध्ये जे जे पाहतात त्यामध्ये सगळ्यात एकच ज्ञान असतं की ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. हे जगत खोटं आहे, ब्रह्मतत्व सत्य आहे आणि ब्रह्मतत्व सर्वत्र भरलेलं आहे. आणि या ज्ञानामुळे ते संसार सागर आपोआप तरून जातात. हे वैराग्याची शेवटची कडसरी म्हणजे परिसीमा आहे. म्हणजे कठीण असा चढ पर्वताचा चढून जावा आणि वरती गेल्यानंतर सृष्टीतली प्रत्येक गोष्ट एकसारखी लहान 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 दिसायला लागावी. तसं आहे की ज्ञानाच्या कडसणीने ज्यावेळेला भक्त सर्वोच्च अवस्थेला पोचतो, त्यावेळेला त्याला संसारातल्या बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मुंगी समान छोट्या 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 भासायला लागतात. त्याला कुठल्याही प्रकारातून त्याच्यामध्ये खूप मोठंपणा किंवा काही अडकण्याजोगी गोष्ट वाटत नाही. हे कळण्यासाठी एक उदाहरण सांगतो आधी, की एक गरीब व्यक्ती होती. तिच्या आयुष्यामध्ये खूप संसारामध्ये ओढाताण होती, दारिद्र्य होतं. एक मुलगा होता, रूपवान पत्नी होती, परंतु त्यांना देण्यासाठी नीटची वस्त्र, प्रावरण किंवा अन्नही त्याच्याकडे नसायचं. खूप कष्ट करायचा, परंतु ते त्यांच्यापर्यंत सगळं पोहोचवू शकत नव्हता.
आणि आपल्या या नशिबासाठी तो ब्रह्मदेवाला कायम दोष देत असे. ब्रह्मदेवा तू माझ्याशी काय लिहून ठेवलं? पुत्र उत्तम दिलास, सगुणातला दिलास, सुंदर दिलास, सर्व गुण संपन्न चांगला मुलगा आहे, पत्नी चांगली सुविद्य आहे, पण तू माझ्या नशिबामध्ये दारिद्र्य पूजलंस. आता मला पुतळी नशिबात तरी असं पूजू नकोस. म्हणून त्यांनी एकदा अत्यंत आर्त तरी ब्रह्मदेवाला साद घातली. ब्रह्मदेव त्याच्या त्या हाकेला प्रतिसाद देते झाले आणि ब्रह्मदेवांचं प्राकट्य झालं. ब्रह्मदेवांना दर्शन दिल्यानंतर हा गरीब मनुष्य व्याकुळून ब्रह्मदेवाकडे, आपण कोण? मी ब्रह्मदेव आहे, तू मला हाक मारलीस ना? हो, माझं नशीब तुम्ही लिहिलं. असं खरं थोडं का लिहिलं? तर ब्रह्मदेवाने हसून सांगितलं की अरे मी नशीब कोणाचं लिहित नाही, प्रत्येकजण आपल्या संचिताप्रमाणे आपलं नशीब लिहित असतो. हे आपलं नशीब लोक म्हणतात की ब्रह्मदेव लिहितो, पण मी खरंच नशीब कोणाचं लिहित नाही. मी कोणाच्या नशिबामध्ये सुख किंवा दुःख किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा उद्वेग किंवा खूप मोठं सुख वैभव हे सगळं मी काही लिहित नाही. मी फक्त त्यांनी संचितामध्ये अर्जित करून ठेवलेलं जे पाप पुण्य किंवा सुकृत आहे त्याच्याप्रमाणे त्याला मिळणारी जी गोष्ट आहे ती त्याला कशी वेळेत मिळेल. मग पाप असेल तर ते भोगावं लागेल, पुण्य असेल तर तेही उपभोगावं लागेल, यासाठी मी ते देत असतो. तर त्यावेळेला आपण ब्रह्मदेव आहे काही मला सांगू नका, तुम्ही जगाचे निर्माते आहात, तुम्हाला काहीही करता येतं, एखादं नशीब तुम्हाला बदलता येतं, असं का नाही बदललं? त्याला पुन्हा पुन्हा ब्रह्मदेवाने असं मला नशीब कोणाचं बदलता येत नाही, कारण प्रत्येकजण आपलं नशीब आपण लिहितो. समजून घ्या की या सृष्टीमध्ये हा नियम आहे की ब्रह्मदेव गाठी मारतोय जरी खरी असेल तरी तो गाठ कशाची घालतो? आपण पूर्वकर्मामध्ये, पूर्वासुरीमध्ये, पूर्वजन्मामध्ये जी जी काही सत्कृत्य असत्कृत्य किंबहुना जे काही पाप पुण्य अर्जित केलेलं आहे, जे संचित आपल्या वाट्याला आलेलं आहे, त्या संचिताप्रमाणे मग या संचिताला वाढवण्यासाठी तर नामसंकीर्तन करण्यासाठी तर मानवाचा जन्म मिळालेला आहे. पण या गरीब माणसाचं समाधान झालं नाही. ब्रह्मदेवाने जर सांगितलं की मी तुला 1 दिवसाचा ब्रह्मदेव करतो, तू 1 दिवस माझ्या जागी बस आणि तुला वाटेल तसं संचित तुझं बदल, तुझ्या बायकोचं बदल, तुझ्या मुलाचं बदल, सगळ्यांचं तुम्ही बदलून घ्या आणि तुम्ही सुखी व्हा. मला काय मला दुःखी करण्याची इच्छा नाही. गरीब मनुष्य म्हटला की ब्रह्मदेवा ठीक आहे, मी आता इथून पुढे 24 तास ब्रह्मदेव होतो. आणि त्याप्रमाणे तो गरीब माणूस ब्रह्मदेव झाला. आणि ब्रह्मदेव झाल्यानंतर तो ब्रह्मस्थानी पोहोचल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा आपल्या मुलाला पाहिलं, आपल्या पत्नीला पाहिलं. पण गंमत अशी आहे की जेव्हा त्यांनी मुलाला आणि पत्नीला पाहिलं त्यावेळेला त्याला जगातली सगळीच मुलं आपली मुलं वाटायला लागली आणि जगातल्या सगळ्यात स्त्रिया आपल्या कन्या वाटायला लागल्या. आणि त्यामुळे त्याला आपली प्रिय पत्नी किंवा आपला प्रिय पुत्र शोधता आला नाही. त्याने खूप प्रकाराने शोधला, पण त्याला तो शोधता आला नाही. असं करता करता 23 तास 45 मिनटं त्याची नुसती शोधण्यात गेली. आणि नंतर त्यांनी निश्चय केला की हा एक जीव आहे, हा माझा मुलगा आहे आणि ही एक स्त्री आहे, ही माझी पत्नी असावी. आता 15 मिनटात त्यांचं भविष्य बदलायचं आहे म्हणून त्यांनी विचार केला. आणि भविष्य लिहायचं काय? तर लक्षात आलं की आपल्याला भविष्य लिहिताही येत नाही आहे, कारण त्यांच्या पापपुण्याचा हिशोब घेतल्यानंतर त्यांच्या कर्मयोगाप्रमाणे त्यांना काही गोष्टी या भोगायच्या आहेतच. जसं सांगितलं संतांनी, हासत कर्म करावे आणि भोगावे रडतशी. तर ह्याप्रमाणे आपल्याला ते भोगायचं आहेच आहे. शेवटी या सगळ्या प्रकारामध्ये त्याचे 23 तास 59 मिनटं पूर्ण झाली आणि 1 मिनिट शेवटचा राहिला. एवढ्या 1 मिनिटामध्ये त्याला गोष्ट कळाली आणि त्यांनी तो भगवंताला शरण गेला. आणि त्या भगवंताला शरण जाऊन तो म्हटला की मला ब्रह्मदेव पद मिळालं होतं पण मला कळालं नाही. पण मला ही गोष्ट बाकी ब्रह्मदेव पदावर बसल्यानंतर कळाली की ज्याच्या अधीन स्वाधीन सर्व जग आहे त्या परमात्म्यालाच मी शरण जातो की त्याच्या कृपेने सर्वांची संचित वाढतात, त्याच्या कृपेने पापाचा क्षय होतो आणि त्याच्या कृपेने पुण्याचाही लय होतो. त्याला मी शरण जातो आणि त्यांनी मला त्याच्या चरणापासून दूर करू नये, मला प्रपंचामध्ये पुन्हा पाठवू नये. 1 मिनिटाच्या प्रार्थनेमुळे असं झालं की ब्रह्मदेवानंतर प्रकट झाले आणि ब्रह्मदेवाने त्या डोक्यावर हात ठेवला की तू किती छान गोष्ट देवाशी बोललास. शोधायला गेल्यानंतर अख्खं आयुष्य गेलं पण तुला ते शोधता आलं नाही. गेलेले 24 तास वाया गेले. पण शेवटच्या क्षणी का होईना, तू त्या पदावरती पोचल्या वेळ का होईना, ती विरक्तता तुला प्राप्त झाल्या कारणामुळे का होईना, तुला ब्रह्मात्मैक्य शब्द अवस्था प्राप्त झाली. आणि त्यामुळे ब्रह्मात्म तत्वभावाशी तू एकरूप झाल्या कारणामुळे तू संसार तरून गेलास, तू भगवंताला शरण गेला.
तर हीच गोष्ट अभंगाच्या पहिल्या चरणात माऊली ज्ञानेश्वर महाराज लिहितात की एकतत्व बाही उतरला भक्त. ज्याला ही गोष्ट कळाली की आपण श्री भगवंताला शरण जावं, आपण त्या भगवंतांचं अंतरंगामध्ये चिंतन करावं, आपण त्या भगवंतांचं ध्यान करावं आणि त्या भगवंतांना हाक मारावी आणि त्यांना सांगावं की कोण तुझं समसांग मज गुरुराया कैवारी सदया. ज्या वेळेला आपण त्या भगवंताला कोण तुझं समसांग मज गुरुराया, कोण आहे आपल्यासारखा कैवारी म्हणून ज्याला वारंवार विनंती करू आणि ज्याला व्याकुळतेने त्याला हाक मारू, त्यावेळेला ते आपल्याकडे कृपादृष्टीने पाहतात आणि त्यांनी कृपादृष्टीने पाहिल्यानंतर आपला संसार आपोआप तरून जातो. मग त्यावेळेला काय नेमकं होतं तर द्वैत दशा विरक्त पाहता ठेली. असे महाराज म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणाच्या दुसऱ्या ओळीमध्ये द्वैत दशा विरक्त पाहता ठेली. त्याच क्षणी त्या स्थितीमध्ये तो द्वैतापासून म्हणजे प्रपंचापासून सत्यत्वाने बाजूला होतो. त्याचा प्रपंच जो आहे तो आपोआप दूर होतो. हा प्रपंच नेमकं काय आहे तर प्रपंच म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने मीपणाचा करता ठेवून याला मी आणि माझ्यामध्ये जीव अडकतो त्याला प्रपंच म्हणतात. पंच ज्ञानेंद्रिय शब्द स्पर्श रस रूप आणि गंध याला भोगणारे पंच इंद्रिय जी आहेत हात पाय त्वचा कान नाक डोळे यांच्या माध्यमातून हा जीव जो आहे हा प्रत्येक गोष्टीमध्ये वैषयिक सुख शोधत असतो आणि त्यामध्ये अडकत असतो. पण ज्या वेळेला तो ब्रह्माईक्य तत्वाला पोचतो त्यामध्ये ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेला तो आपोआप द्वैत म्हणजे प्रपंचाची मुक्त होतो की द्वैताची झाडणी आणि गुरुवेण ज्ञान. तर त्याप्रमाणे त्याची द्वैताची म्हणजे ह्या अवस्थेची प्रपंचाच्या अवस्थेची जी काही मनामध्ये जडण जडलेली होती घडण घडली होती त्यात अडकला होता त्यातून तो बाजूला होतो. थोडंसं आपण स्वतःच्या स्वरूपातून बाजूला होऊन पाहिलं पाहिजे. त्यावेळेला आपल्याला कळतं की आपण जगातलेच एक आहोत पण परमात्म्याकडे जाण्यासाठी काही गोष्टी विशेष संग्रहित कराव्या लागतात. ज्यावेळेला प्रपंच सत्यत्व नाहीसा झाला त्यावेळेला त्याला आपोआप द्वैत गेलं म्हणजे दृष्टीतला प्रपंच गेला. मी तुम्हाला त्याचे एक उदाहरण सांगतो. ही गोष्ट नीट कळेल कारण थोडंसं अवघड अवस्था आहे. एक फार मोठा अतिशय अब्जाधीश माणसाचा मुलगा असतो आणि तो अब्जाधीश माणसाचा मुलगा जन्मतःच रईस. त्याला ना पैशाची किंमत आहे ना नोकर चाकरांची किंमत आहे ना माणसांची किंमत आहे ना कुठल्या वेळेची किंमत आहे ना कोणाची किंमत आहे. तो आपल्या सुखामध्ये नित्य अडकला असतो. एक दिवशी तो आपल्या मित्रांना भेटण्यासाठी अत्यंत महागड्या अशा गाडीतून जात असतो. त्याची गाडी स्वतः चालवत असतो. मोठ्या आवाजामध्ये गाणी लावलेली असतात. अख्खी गाडी त्या गाण्याच्या आवाजाने हादरत असते आणि तोंडाने शिट्टी वाजवत डोळ्याला गॉगल लावलेला आणि एका मस्तीमध्ये हा श्रीमंत असा मुलगा चाललेला असतो. तेवढ्यात काय होतं पुढून कोणतरी एक लहान मुलगा त्याच्या गाडीवरती एक दगड फेकतो आणि दगड फेकल्यानंतर त्याला इतका राग येतो गाडीला एका ठिकाणी पोचा येतो. इतका संतापतो तो गाडी बाजूला घेतो आणि ज्या मुलाने दगड मारला त्या मुलाकडे रागाने त्याला मारण्यासाठी धावत जातं. कारण त्याला ही सवयच नाही कोणाचं ऐकून घ्यायचं आणि कोण दगड मारला आपल्या गाडीला हे त्याला सहनच होत नाही. तो डोळ्याला गॉगल आहे. अशा अवस्थेमध्ये रागामध्ये ताण पाऊल टाकत त्या मुलापाशी जातो आणि मुलापाशी गेल्यानंतर मुलगा हात जोडून म्हणतो की साहेब मी तुमच्या गाडीवर दगड मारला मला माफ करा. तर तो त्याला इंग्रजीमधून शिव्या देऊन असं का केलं विचारतो. तो म्हणतो साहेब तुम्ही काय बोलता ते मला कळत नाही पण माझी एक विनंती आहे तुम्हाला. माझा मोठा भाऊ जो पूर्णपणे अपंग आहे तो व्हीलचेअरवरनं खाली पडलेला आहे आणि त्याला मला उचलता येत नाही तर मला मदत करा. तुम्ही त्याला उचलून व्हीलचेअरवरती फक्त बसवा. तो तळमळतो आहे आणि त्याच्या यातना मला बघवत नाही. मी अनेकांना हाक मारली पण कोणीही माझ्यासाठी थांबलं नाही आणि कोणी मला मदत केली नाही. मग मी विचार केला की कोणीच थांबत नाही मदत करत नाही तर मग असं काहीतरी करू की एखाद्याच्या गाडीवर दगड मारू म्हणजे तो तरी थांबेल. तो मला 2 धपाटे मारेल परंतु मला कदाचित माझ्या भावाला उचलायला मदत करेल. त्याचं ते काकुलटीचं बोलणं आणि बघितलं तर रस्त्याच्या कडेला खरंच उतारावर त्याचा भाऊ आणि ती व्हीलचेअर पडलेली आहे. त्याही परिस्थितीमध्ये त्या मुलाच्या श्रीमंत मुलाच्या मनामध्ये दया उत्पन्न होते. तो खाली जातो आणि त्या मुलाला व्हीलचेअर पहिले सरळ करतो आणि ह्या दगड मारणाऱ्या मुलाच्या सहाय्याने त्या अपंग मुलाला व्हीलचेअरवरती बसवतो आणि बसवल्यानंतर ती व्हीलचेअर ढकलत रस्त्यावरती आणतो
आणल्याबरोबर तो मुलगा इतका गोड असतो व्हीलचेअरवरचा, आणि तो त्याला धड बोलता येत नसतं, तो आपला हात थोडासा उचलतो आणि चेहऱ्याने आणि आपल्या शरीराच्या एकूण हालचालीवरून त्याचे आभार मानतो की मी खूप तळमळत होतो, खूप वेळ गेला होता, परंतु तुम्ही मला मदत केली म्हणून मी परत व्हीलचेअरवरती आलो. हे बघितल्यानंतर तो श्रीमंत मुलगा डोळ्याचा गॉगल काढतो, खिशातून रुमाल काढतो, डोळे पुसतो, आकाशाकडे बघतो. आयुष्यात पहिल्यांदा दुःख त्यांनी बघितलं असतं आणि तो कुठल्या तरी महान शक्तीचे आभार मानतो की ती म्हणतो की मला बसायला तू मोठी श्रीमंती गाडी दिलीस, मला श्रीमंती दिलीस, आणि ह्या मुलाच्या बाबतीमध्ये एवढी वाईट अवस्था आहे, परंतु मला एका गोष्टीचं समाधान आहे की आज मला तू ही संधी दिलीस की एखाद्या गरीबाला किंवा आडलेल्याला मदत करावी, आणि त्यावेळेला मी ती मदत केली. त्याच्यानंतर तो येतो, आपल्या गाडीपाशी जातो आणि जिथं दगड लागलेला आहे त्या जागी आपल्या हाताने कुरवाळतो आणि म्हणतो की हा पोचा मी आयुष्यामध्ये कधीही काढून टाकणार नाही, कारण ह्या धक्क्यामुळेच मला प्रपंचाचं सत्यत्व काय आहे ते कळलेलं आहे, या जगातलं खरं काय आहे ते कळलेलं आहे. मी आत्तापर्यंत बाह्यसुख भोगलं, आता मला खरं सुख कळालं की इतरांना मदत करणे आणि त्याबरोबर इतरांनासुद्धा ब्रह्मैक्य भावामध्ये घेऊन जाणे ही खरी मदत आहे. ज्ञानेश्वर महाराज तीच गोष्ट या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की ज्यावेळेला तो विरक्त दशेला पोचतो, त्याला ते ज्ञान प्राप्त होतं, त्यावेळेला तो प्रपंचच त्याच्या दृष्टीतून आपोआप नाहीसा होतो, तिथं द्वैत आपोआप नष्ट होतं. ज्ञानेश्वर महाराज या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की द्वैताची काजळी क्रोधू दशा पाजळी, नाही ती उजळी तमदृष्टी. हे द्वैत काय माहिती का, हे प्रपंच काय माहिती का, हा प्रपंच खोल अंधकार आहे आणि खोल अंधकारामध्ये प्रत्येक जीवाला घेऊन जातो, आणि त्याची द्वैतरूपी जो दिवा आहे ना, त्या दिव्याला सतत काजळी असते. ती काजळी कोणती आहे, तर काजळी क्रोधाची आहे, आणि ते क्रोधाच्या काजळीचं मूळ कारण काय आहे की त्या द्वैताच्या दिव्यात जळणारं जे तेल आहे ना, ते तेलच मुळे अज्ञान आहे. ज्या वेळेला हे एकतत्व ज्ञान सर्वत्र परमात्मा भरलेला आहे हे ज्ञान प्राप्त होतं, त्याला आपोआप द्वैताचा दिवा हा निवळतो, शांत होतो. तो द्वैताचा दिवा शांत झाला म्हणजे त्याची काजळी जो क्रोध आहे आणि त्याचं मूळ कारण जे अज्ञान आहे त्याचा आपोआपच नाश होतो, आणि त्यावेळेला त्याला बिंबरूपामध्ये म्हणजे आपल्या आत्म्याच्या रूपामध्ये जो उजाळा आहे किंवा आतला दिवा जो दिसायला लागतो. हीच गोष्ट महाराज अभंगाच्या दुसऱ्या जणांना सांगतात की द्वैताची काजळी क्रोधू दशा पाजळी, नाही ती उजळी तमदृष्टी. ज्या वेळेला अंतःकरणामधला प्रपंच म्हणजे द्वैत नष्ट होतं, तर त्याचबरोबर त्या द्वैताच्या दिव्यावरती असणारी काजळी म्हणजे क्रोध, जोपर्यंत प्रपंचात आहे ना तोपर्यंत माणसाला क्रोध हा त्रास देणार एवढ्या गोष्टीसाठी त्याने माझं ऐकलं नाही, तो असंच का वागला, त्यांनी माझ्या मनाप्रमाणे केलं नाही. क्रोध काय येतो, तर ज्या वेळेला माणसाच्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडत नाही त्यावेळेला त्याची जागा क्रोधाने होते. अज्ञानामुळे क्रोध येतो, किंबहुना असहाय्यतेतून क्रोध येतो. तर सगळ्यात मोठी गोष्ट असमाधानाने क्रोध येतो. ही क्रोध ही द्वैताची म्हणजे प्रपंचाची काजळी आहे, आणि त्याचं मूळ कारण काय आहे, तर मूळ कारण हे अज्ञान आहे. मी कोण आहे, माझं नेमकं जन्माचं प्रयोजन काय आहे, मी पण एका श्रीमंत मुलासारखाच आहे, माझ्या मस्तीमध्ये जगतो आहे, माझ्या धुंदीमध्ये राहतो आहे, माझ्या डोळ्याला सुंदर डोळे असताना पण त्याला वरती काळा गॉगल लावून घेतो आहे आणि स्वच्छ दिसणाऱ्या डोळ्यांना मी काळ्या दृष्टीने बघतो आहे. जोपर्यंत मी माझ्या तोंडाने शिट्टी वाजवतो आहे पण हरिनाम घेत नाही आहे, जोपर्यंत मी बाह्यवृत्तीमध्ये अडकलेलो आहे, त्या अज्ञानामध्ये अडकलेलो आहे, तोपर्यंत मला हे विरक्त भाव किंवा परमात्म्याचं तत्त्व किंवा द्वैताचं प्रपंच हे काही गोष्टी समजणारच नाहीत. पण ज्या वेळेला ह्या मला गोष्टी कळतात त्यावेळेला मी बिंबाच्या स्वरूपाला, बिंब म्हणजे काय तर आत्मा, ज्ञानेश्वर एका अभंगामध्ये नवल देखील एक कृष्णरूपी बिंब म्हणजे काय, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला अत्यंत नवल वाटतं की माझा आत्मा हा कृष्णरूपच आहे. म्हणजे काय आहे पंढरी, आत्मा हा विठ्ठल. तर बिंब शब्दाचा अर्थ आत्मस्वरूप, आत्मा. तर ह्या बिंब म्हणजे हा जो आत्मा आहे, हा आत्मा मला ज्ञानाने परिपूर्ण झाला दिसतो आणि उजळली, ते उजळून जातो आणि तमदृष्टी जी आहे, ही काजळी जी आहे ती आपोआप नष्ट होते. ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात की जववरी कामना आसक्त मोह तववरी ग्रह कल्पनेचा. जोपर्यंत जीव हा अज्ञानामध्ये गुंतलेला आहे ना, म्हणजे द्वैताची काजळी क्रोध, क्रोधाचं मूळ अज्ञान,
या अज्ञानामध्ये जोपर्यंत जीव गुंतलेला आहे तोपर्यंत प्रपंचामध्ये तो फक्त कल्पनांचीच बाधेर जगतो, कल्पनांची गर्दी मनामध्ये करून बसतो, कल्पनाचा ग्रह करून बसतो. इतक्या कल्पना डोक्यामध्ये असतात आणि सगळ्या स्वतः विषयीसुद्धा वेगवेगळ्या कल्पना. मी म्हणजे कोणीतरी वेगळं आहे, मला काहीतरी वेगळं, मी, माझे, तू, तुझे, या द्वैतामधून तो जातच नाही. ज्ञानेश्वर महाराज आम्हाला ह्याच्यातून बाहेर पडा म्हणून आवर्जून सांगतात. हेच ज्ञानासंबंधातले उद्गार आहेत की प्रपंचातला आसक्त जीव, अज्ञानातला जीव जो आहे ना, तो कल्पनेच्या विश्वामध्ये रमत असतो. आणि याला कल्पनेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी भगवत तत्वाचा विचार केला पाहिजे. द्वैत दशा म्हणजे प्रपंच दशेतून तो सत्य दिशेकडे म्हणजे भगवंताकडे गेला पाहिजे. हीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये आग्रहाने सांगतात. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की गुरुरायांची कृपा झाली माझ्यावरती, ज्ञानदेवी चित्ती आनंदमय हरी, द्वैताची कामारी नायके काने. ते म्हणतात गुरुदेवांनी माझ्यावरती कृपा केली आणि गुरुदेवांच्या कृपेमुळे माझी प्रपंचाची आसक्ती नष्ट झाली, मला विरक्त भाव प्राप्त झाला आणि ब्रह्मतत्व ऐक्य माझ्या रूपामध्ये माझ्यामध्ये त्यांनी प्रकट करून दिलं. त्यामुळे मी संसार तरून गेलो आणि माझ्या चित्तामध्ये आनंदरूप श्रीहरी असल्याकारणामुळे, आनंदमय श्रीहरी असल्याकारणामुळे द्वैतरूप दासीची म्हणजे कामारीची वार्ता देखील माझ्या कानावरती येत नाही की अशी कोणती द्वैतरूप दासी असते आणि मी माझे तू तुझे असं काहीतरी असतं, हे मला आता आठवतसुद्धा नाही. माझ्या गुरूंनी मला माऊली या पदावरती बसवलं. ज्याप्रमाणे आईला कोणत्याही प्रकाराने आपल्या मुलांच्यामध्ये भेद जाणवत नाही, सगळी मुलं सारखी वाटतात, तद्वत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ही आनंदरूप श्रीहरीला हृदयात धारण केल्यानंतर द्वैतरूप दासीची वार्ता म्हणजे कामारीची वार्ता देखील कानावरती येत नाही. त्यामुळे आपल्याला ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये परमतत्व सांगतात ती एकच गोष्ट की वैराग्य, वैराग्य, विरक्तता म्हणजे नेमकं काय आहे. तर विरक्तता म्हणजे प्रपंचातल्या आसक्तीपासून बाजूला होणे. प्रपंच म्हणजे मी माझे तू तुझे हे द्वैत आहे आणि ह्या द्वैताची जी काजळी आहे ती क्रोध आहे. त्याचं मूळ जे आहे ते अज्ञान आहे. त्याचा नाश झाल्यानंतर आपोआपच सत्याचं बिंब म्हणजे भगवंतांचं स्वरूप आपल्या आत्म्यामध्ये दिसायला लागतं. जोपर्यंत जीव अज्ञानामध्ये गुंतलेला आहे तोपर्यंत त्याच्या मनामध्ये प्रपंचांच्या अनेकविध कल्पना या भ्रममूलक गर्दी करत असतात. पण माझ्या चित्तामध्ये मी आनंदरूपी श्रीहरीला स्थापित केल्या असल्या कारणामुळे द्वैतरूपी कामारी म्हणजे दासीची वार्तासुद्धा माझ्या कानावर येत नाही. कारण माझ्या गुरूंनी सांगितलेल्या मार्गाला मी आचरण करत आहे आणि गुरूंनी सांगितल्याप्रमाणे मी एकच गोष्ट केली की आनंदरूपी हरीची जोपासना, स्थापना, सातत्य आणि अंतर्दृष्टी त्यांच्याकडे पाहणे मी अखंडरित्या ठेवलेलं आहे. या अभंगातला मूळ भाग, ज्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे ना त्यांनी गुरुवचनावरती विश्वास ठेवावा, दृढता ठेवावी आणि बाह्यवृत्तींचा त्याग करून अंतस्थ असलेल्या बिंबाकडे म्हणजे आत्म्याकडे पाहावे आणि अखंड भगवंतांच्या नामामध्ये आणि स्वतःला उपासना साधनेमध्ये बुडवून टाकावे. म्हणजे प्रपंचातलं द्वैत नष्ट होईल. द्वैत नष्ट झाला म्हणजे क्रोध नष्ट होईल आणि क्रोध गेल्यानंतर आपोआपच अज्ञानाचाही नाश होईल आणि भगवंतांची चिरकालाची प्राप्ती जी आहे की जी प्रत्येक मानवाला बाय डिफॉल्ट म्हणजे प्रत्येक मिळणारच आहे त्याप्रमाणे ती प्राप्त होईल. ही ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली युक्ती खूप मोठी आहे. तिचं चिंतन करा आणि आत्मानंद मिळवा. झालेली सेवा माऊली ज्ञानेश्वर महाराजांकडे अर्पण करून वाणीला विश्राम देतो. तसं सद्गुरुचरणार्पणमस्तु. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्वसंतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माझं सर्वांना अत्यंत प्रेमपूर्वक जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.